तर महापालिकेच्या अनुषंगाने या सगळ्या आज दिवसभरात पुण्यात घडलेल्या घडामोडी होत्या। यानंतर आपण मुंबईकडे येऊयात की मुंबईत नेमकं काय घडतंय। एकीकडे पुण्यामध्ये अजूनही युती आघाडींचं चित्र फारसं स्पष्ट नसताना मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी त्यांची युती आधीच जाहीर केली आहे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शिवसेना, भाजप एकत्र लढतात, पण अजित पवार काय भूमिका घेणार हे अस्पष्ट आहे। शरद पवारांचे पत्ते अजूनही गुलदस्त्यात आहेत। काँग्रेस कुणासोबत जाणार हे स्पष्ट नाही। तर प्रकाश आंबेडकरांची वंचित एकला चलोरीची भूमिका घेते का कुणासोबत युती करते हेही आपल्याला बघावं लागणार आहे। पण पुण्यात जरी शिवसेना आणि भाजप यांची जागा वाटपाची चर्चा पुढे जात नसली तरी मुंबईमध्ये मात्र महायुतीच्या जागा वाटपाची कोंडी फुटलेली आहे। युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल झाल्याचं कळतंय। सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईच्या 227 जागांपैकी भाजप 140 आणि शिंदेंची शिवसेना 87 जागी निवडणूक लढवेल। जागांचं समीकरण जुळल्यामुळे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागा वाटपाची घोषणा करण्याची शक्यता आहे। दरम्यान आज रात्री शिवसेना समन्वय समितीतल्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडेल। या बैठकीत शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांवरचे उमेदवार निश्चित होतील। सोबतच निश्चित झालेल्या उमेदवारांना उद्यापासूनच एबी फॉर्मचं वाटप होण्याची शक्यता आहे। तर बंडखोरी टाळण्यासाठी रस्सीखेच असलेल्या जागांची उमेदवारी शेवटच्या क्षणी घोषित केली जाईल अशी सुद्धा चर्चा आहे। भाजपा सेना युती ही अंतिम टप्प्यामध्ये आहे। उद्या रात्रीपर्यंत सर्व निर्णय होतील। आज आम्ही बसणार आहोत। मुंबईतही जवळपास झाला आहे। आमच्या सीटवर आम्ही त्या ठिकाणी आता उमेदवारी फायनल करतोय। मुंबईत होत आहे, काही ठिकाणी थोडा राहील, त्या ठिकाणी चर्चा करू। पण मला वाटतं 90% 95% जागेवर काही प्रॉब्लेम नाही। काही ठिकाणी भाजपसोबत येत आहे, अकोल्यामध्ये भाजपसोबत येत आहे, त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी चर्चा करतोय। असं नाही आहे की काही ठिकाणी सोबत नाही आहे। 3-4-5 ठिकाणी अजित पवार साहेब सोबत आमचे आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।